आणि यानंतर आपण जाणार आहोत थेट नागपूरमध्ये शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं। नागपूरमध्ये सध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आपण पाहतो आहोत अनेक युवक मोठ्या संख्येने नागपूरमध्ये उपस्थित आहेत। आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन आहे आणि त्या अनुषंगाने राज्यातल्या अनेक भागांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम नागपुरात देखील आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद दिसतोय। आपण पाहतो आहोत मोठ्या संख्येने नागपूरमधले युवक युवती या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। ढोल ताशांचा गजर एकीकडे होतोय। रस्त्यावर रांगोळ्या देखील काढल्या गेलेल्या आहेत। शंखनाद केला जातोय। नागपुरातला शिवराज्याभिषेक दिनाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतोय। तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन आहे। तिथीनुसार होणाऱ्या या शिवराज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने राज्यभरातल्या अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। किल्ले रायगडावर सुद्धा मोठा सोहळा पार पडणार आहे। आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये पारंपरिक वेशभूषेत युवक आणि युवती इथं उपस्थित आहेत। बाल शिवाजी देखील आपल्याला दिसत आहेत दृश्यांमध्ये। युवकांकडनं सध्या शंखनाद केला जातोय। टाळ मृदुंगाचा गजर आहे। ढोल ताशांचा गजर ऐकायला येतोय। तिथीनुसार राज्यभरामध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळे साजरे होत आहेत। नागपुरातली ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। नागपुरात शिवराज्याभिषेक दिनाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। अनेक नागपूरकर युवक जे आहेत ते पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे उपस्थित आहेत। आणि याच संदर्भातली माहिती आपल्याला आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या देत आहेत। तुषार, मोठा उत्साह दिसतोय तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचा, काय नेमकी माहिती? अजिंक्य, निश्चितच 391 हा शिवराज्याभिषेक सोहळा जो तिथीनुसार संपूर्ण राज्यामध्ये साजरा होत आहे। नागपूरमध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये हा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला पार पडताना पाहायला मिळत आहे। सकाळला 5 वाजता महाल इथले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आहे त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर ओम हवनामध्ये आणि वेदांमध्ये त्यांची पूजा करण्यात आली। ज्या प्रकारे राज्याभिषेक सोहळा झाला त्या प्रकारचं एक दृश्य तिथे साकारण्याचा प्रयत्न झाला। शिवराज्याभिषेक सोहळा समिती त्यांच्या वतीने दरवर्षी तिथीनुसार नागपूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये हा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला तिथे होताना पाहायला मिळतात। त्यासोबतच वेगवेगळे जे अखाडे असतात त्यांचे प्रात्यक्षिक देखील आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या ढोल ताशा पथक असतात ते देखील आपलं प्रात्यक्षिक तिथे सादर करत असतात आणि मोठ्या संख्येने नागपूरकर सध्या महालच्या या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत। ठीक आहे, आपण पाहतो आहोत ही दृश्य नागपूरमधली। तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या अनुषंगाने नागपुरात मोठा उत्साह दिसतो आहे। तुषार, धन्यवाद, आपण जी माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। जय भवानी जय शिवाजीचा घोष सध्या सुरू आहे। राज्यभरामध्ये आज तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नागपूरमधला हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आपण थेट पाहतो आहोत। मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण रस्ताभर रांगोळ्या काढल्या गेलेल्या आहेत। महिला पुरुष युवक युवती पारंपरिक वेशभूषेत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।